नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पूर्णा आजी रविराजला म्हणत असते, प्रतापच्या बाबांनी केलेली ही अंगठी आणि त्यांनी बनवून ठेवलेले जावयासाठीचे वाण मी तुम्हाला वेळोवेळी देत आली आहे. आज ही अंगठी स्वीकारा. रविराज म्हणतो की अहो पूर्णा आजी, अहो तुम्ही वाण दिला ना, आता ही अंगठी कशाला? पूर्णा आजी म्हणते की अहो जावयाचा मान असतो हा. आणि पूर्णाजीचं म्हणणं ऐकल्यावर रविराज अंगठी स्वीकारतात. सायली विमलताईंना म्हणते की विमलताई, पूर्णाजी खूप खुश दिसताय. हा वाण देण्याचा कार्यक्रम अगदी त्यांच्या मनासारखा होतोय. तर प्रियाचं मात्र मनात भलतंच काहीतरी सुरू असतं. ती म्हणत असते की मानलेल्या जावयासाठी केवढं केलंय म्हातारीने, म्हातारीकडे तर सॉलिड पैसा दिसतोय. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. नंतर पूर्णा आजी रविराजच्या हातात साडी आणि जोडवी देते आणि सांगते की हे प्रतिमाचं वाण. खरं तर ती इथे असती तर तिच्यासाठी दिलं असतं, परंतु आता हे तुम्ही स्वीकारा. तेव्हा रविराज ते देखील स्वीकारतो आणि सांगतो की पूर्णा आई ती लवकरच येईल आणि आली की तिलासुद्धा हे देईल मी. पूर्णा आजी म्हणते की नक्कीच येईल, माझं मन देखील मला हेच सांगतंय. रविराज म्हणतो की फक्त मन नाही, आणखी पण कोणीतरी सांगितलंय. पूर्णा आजी विचारते की म्हणजे? आणि मग रविराज घडलेला इन्सिडेंट सांग. जेव्हा रविराज आणि प्रिया दोघं मंदिरात गेलेले असतात तेव्हा एका माणसाने भेटून रविराजला सांगितलेलं असतं, आज तुम्ही देवाकडे जे मागणं घेऊन आलात ते पूर्ण होईल. तुमचं हरवलेलं सुद्धा परत मिळेल. आता तुमचं शोध घेण्याचं संपलंय. रविराज विचारतो की शोध घेण्याची वेळ संपली असं तुम्ही कशावरून म्हणता? तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो देवाचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आणि हा सर्व प्रकार रविराज पूर्णाजीला सांगत असतो. पूर्णाजीला म्हणत असतो की हा एक संकेत आहे आणि हा नक्कीच खरा होईल. प्रताप म्हणतो की रविराज, सगळं काही तुझ्या मनासारखंच होऊ दे. अश्विन म्हणतो की खरं सांगू तर मला संकेत वगैरे काही कळत नाही, पण जर प्रतिमा आत्या परत जर घरी आली ना तर खूप बेस्ट होईल. सायली मनामध्ये म्हणत असते की देव करो आणि हा संकेत लवकरात लवकर खरा ठरो. तर पूर्णाजी म्हणत असते की माझी लेक जेव्हा मला भेटेल ना तेव्हा तो दिवस माझ्यासाठी अगदी सोन्यासारखा असेल. तुमचा आणि माझा विश्वास तन्वीच्या बाबतीत खरा ठरला, आता तो प्रतिमाच्या बाबतीत देखील खरा ठरेल. कल्पना म्हणते की पूर्णाई, तुमचा हा विश्वास देवापर्यंत पोहोचला असणार म्हणून त्याने हे खरं ठरवलंय. रविराज म्हणतो की खरं तर हा संकेत मी तुमच्यापासून लपवू ठेवू शकलो नसतो आणि त्यातच तुमचं आमंत्रण आलं. बघा ना, या छोट्या छोट्या गोष्टी कशा वरवर जुळून येत आहे. प्रिया म्हणते की हो ना, मला तर असं झालंय की मी कधी एकदाचा आईला भेटते. पण बाबा, मी काय म्हणते की आपण जर सतत एक गोष्ट बोलत राहिलो तर मग ती होत नाही. तेव्हा अस्मिता म्हणते की हो का, मग विषय बदला बरं सर्वजण. प्रिया अर्जुनला विचारते की काय मग अर्जुन, तुझा सुद्धा पहिलाच सासूर वाण असेल ना, मग तुझ्या सासरकडून आला की नाही वाण? अस्मिता म्हणते की अगं तन्वी, मी विषय बदला म्हणाले, जोक सांगा असं नाही म्हणाले. कारण अर्जुनच्या सासरकडनं काही वाण येणार आहे हा तर एक जोकच आहे ना. अर्जुन अस्मिताला म्हणतो की अस्मिताई, इथं सगळेजण खूप हॅप्पी आहेत, मग असं काही बोलायची तुला गरज आहे का? पूर्णाजी म्हणते की गरजेचं तर नसेल पण चुकीचंही नाही आहे. तू जर रविराजांचा जावई झाला असता तर थाटामाटात तुझा वाण झाला असता. अस्मिता म्हणते की पण अर्जुनने तर अशी बायको करून आणली की तिला माहेरच नाही आहे आणि तिचं माहेर काय आहे तर आश्रम. प्रिया म्हणते की म्हणजे आश्रमातून कोणीच आलं नाही का वाण घेऊन? तिथे तर खूप सायलीचं कौतुक व्हायचं बिना पैशांचं. पूर्णाजी म्हणते की बरं झालं कोणी आलं नाही. तिकडच्या आश्रमातली कोणाची नावं जरी घेतली ना तरी माझी तळपायाची आग मस्तकात जाते. तेवढ्यातच कुसुमताई तिथे येतात. कुसुमताईंना बघून सायली आणि कल्पनाला मात्र फार आनंद होतो. कल्पना लगेचच कुसुमताईंना आतमध्ये बोलवते. सायली विचारते की कुसुमताई, तू आत्ता इथे कशी आलीस? त्या अस्मिताला हळूच विचारते की आता ही कशी काय आली? तर अस्मिता म्हणते की अगं सुनबाईंसाठी वाण आलंय ना, बघ आता कशी मज्जा येते ते. प्रिया विचारते की म्हणजे तुझ्याकडे काही प्लॅन वगैरे आहे की काय? अस्मिता म्हणते की आता माझ्याकडे एक असा पत्ता आहे की जो यांचा सगळा प्लॅन उधळून लावेल आणि तो पत्ता तर मी योग्य वेळेलाच वापरणार आहे. आणि मग अधिक मासाचा सोहळा नाही, सायली आणि कुसुमच्या अपमानाचा सोहळा होणार आहे. कल्पना सायलीला म्हणते की अगं मी त्यांनाच बोलवलंय आणि तसंही त्या अधिक मासाचं वाण घेऊनच येत होत्या, म्हटलं आजच या. सायली कुसुमताई जवळ जाते आणि विचारते की कुसुमताई, हे सर्व वाणाचं तुझ्या मनात कसं काय आलं? कुसुम म्हणते की अगं तुझ्या सासूबाईनेच आम्हाला घरी वाण घेऊन बोलवलं, मग मला नाही पण नाही म्हणता आलं.
पूर्णा आजी विचारते की कल्पना तू बोलवलंस तिला? त्यावर कल्पना म्हणते की हो. आणि तसंही आपण अधिक मासाचा सोहळा करण्याचं ठरवलं होतं, मग मी सायलीच्या माहेरच्यांनाही बोलावलं. पूर्णा आजी म्हणते की आज फक्त रविराजांच्या अधिक मासाचा सोहळा होणार होता. तो फक्त त्यांच्या एकट्याचा मान होता, त्यामुळे बाहेरचं कोणी इथे येण्याचा प्रश्नच नव्हता. रविराज म्हणतो की असू द्यात पूर्णाई, आणि तसंही बऱ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत आणि या गोष्टीची मला सवय आहे. वाणाचा विधीसुद्धा आता झाला आहे, त्यामुळे निघतोच आम्ही. आणि त्यामुळे पुढच्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये माझ्या आणि माझ्या मुलीमुळे तुमच्यामध्ये काही खोळंबा नको व्हायला. पूर्णा आजी म्हणते की हा फक्त विधी नाही आहे रविराज, तर आपल्या नात्यातला जिव्हाळा वाढवणारे क्षण आहेत हे. तुमचा मान आणि तुमची प्रतिष्ठा म्हणजे सुभेदारांचा मान आणि प्रतिष्ठा आहे, आणि त्याच्याशी मला कुठलीही तडजोड करायची नाही. आणि हा सोहळा तुमचा आहे. तुम्ही इथून कुठेही जाण्याची गरज नाही. जे उपरी आलेत ना त्यांनी घराच्या बाहेर जावं, असं ती कुसुमताईला उद्देशून बोलते. त्यामुळे कुसुमताईला सुद्धा फार वाईट वाटतं. कल्पना मध्ये येते आणि म्हणते की पण पूर्णाई, जो मानपान तुम्ही रविराज भाऊजींचा करताय तोच कुसुमताई अर्जुनचा करणार आहे. पूर्णा आजी विचारते की का, आणि तो कोण लागतो तिचा? ना रक्ताचा ना नात्याचा. जिला मी सूनच मानत नाही तिच्या कुठल्या तरी मैत्रिणीचा माझा अर्जुन कोणीच लागत नाही. कल्पना बोलायला जाते तर प्रताप म्हणतो की कल्पना, आता तू वाद घालत बसणार आहेस का? कल्पना म्हणते की मी तर वाद घालतच नाहीये, पण जो मान रविराज भाऊजींना मिळतोय तोच अर्जुनला मिळतं एवढंच. मग या सर्वांमध्ये हरकत घेण्यासारखं काय आहे? पूर्णा आजी म्हणते की तू जे ही बरोबरी करतेयस ना तेच मुळात चुकीचं आहे. अगं, रविराजांचं सासर आणि अर्जुनचं अस्तित्वातच नसलेलं सासर तू यांची बरोबरी करतेयस. अर्जुन म्हणतो की पूर्णा आजी, तुला सगळ्या रीती अगदी नीट पार पाडायच्या असताना मग ही रीत तू जर नीट पार पाडली तर प्रॉब्लेम काय? ज्या दिवशी मला वाण मिळतंय त्याच दिवशी रविराज किल्लेदारला देखील वाण मिळतंय, तर यात हरकत काय? रविराज म्हणतो की तन्वी, आपण आत्ताच्या आत्ता इथून निघतोय. माफ करा पूर्णाई, खरं तर हे प्रतिमाचं माहेर आहे म्हणून आम्ही इथे येतो, पण इथे मात्र तर सततच आमचा अपमानच होत असतो. सायली म्हणते की नाही रविराज सर, या घरात तुमचा अपमान करण्याचं कोणाच्या मनात सुद्धा येणार नाही. अस्मिता म्हणते की आता एवढं सगळं होऊन सुद्धा ही कुसुम इथेच उभी आहे, हा निर्लज्जपणा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? कुसुमताई तिथून निघून जात असते तेव्हा सायली कुसुमताईंचा हात धरते आणि तिला थांबवते. पूर्णा आजी म्हणते की कल्पना, माझं आणि माझ्या जावयाच्या आनंदावर विरजण पडण्याच्या आधी या बाईला इथून जायला सांग. कुसुमताई सायलीला म्हणते की सायली, मी इथून निघते, आपण नंतर भेटूयात. अर्जुन म्हणतो की थांबा कुसुमताई, तुम्ही मला वाण द्यायला आला आहात ना, मग ते वाण देऊनच जा. सायलीच्या माहेरच्यांचा तो हक्क आहे आणि ही फॅक्ट कोणीच चेंज करू शकत नाही. प्रताप म्हणतो की अर्जुन, आता ह्या बाहेरच्या लोकांसाठी तू पूर्णाईसोबत वाद घालणार आहेस का? पूर्णा आजी म्हणते की हा त्याचा दोष नाहीये, हा तुझ्या बायकोचा दोष आहे. तिला चांगलंच माहीत होतं की आज रविराज येणार आहे, तरीही तिने ह्या बाईला आमंत्रित केलं. कल्पना जोपर्यंत माझी सून होती तोपर्यंत या घरातल्या सगळ्या रीतीभाती मानत होती, पण जेव्हापासून या मुलीची सासू झाली आहे ना तेव्हापासून आपल्या माणसांची किंमत सुद्धा विसरली आहे. अर्जुन म्हणतो की पूर्णा आजी, माझी मम्मा तू सांगते नेहमी तसंच वागते आणि नेहमी तिची ड्युटी पूर्ण करते, आणि आज तू या लोकांसाठी माझ्या मम्माला हर्ट करतेस. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन, हे बघ, जे चाललंय त्यात तू काहीही बोलू नकोस, रागाच्या भरात तू कोणालाही दुखावशील. अर्जुन अगदी रडवेला होतो आणि म्हणतो की मम्मा, हे बघ, तू जर हर्ट झालीस तर मला ते अजिबात सहन होत नाही. अर्जुन म्हणतो की पूर्णा आजी, माझी मम्मा 24/7 या घराचा विचार करत असते, इथल्या फॅमिलीचा, रिच्युअल्सचा विचार करत असते. मग तिला या घरामध्ये कोणाला इन्व्हाइट करण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. धिस इज नॉट डन पूर्णा आजी, आणि आज माझ्या मम्माने कुसुमताईला इथे इन्व्हाइट केलं आहे तर त्यात काहीही चुकीचं नाही आहे. रविराज म्हणतो की नक्कीच थांबतील, ही तुमची माणसं आहेत तर नक्कीच थांबेल, आणि खरं तर ज्यांना अपमान करण्यासाठी इथं बोलवलंय ते लोक इथून निघून जातील. खरं तर पूर्णाई, माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर आहे म्हणून मी इथे आलोय, पण मी माझा स्वाभिमान इतकाही गहाण नाही टाकला की मी हे सर्व ऐकायला इथे थांबेल. अश्विन म्हणत असतो की काका हो, तुम्ही प्लीज शांत व्हा. पूर्णा आजी बोलायला जाते तेव्हा रविराज म्हणतो की काहीही बोलू नका पूर्णाई. अर्जुनने त्याच्या मनात आमच्याबद्दल काय किंमत आहे हे पुन्हा पुन्हा दाखवून दिलंय. तुम्ही पुन्हा माझ्या आणि माझ्या मुलीची हेटाळणी करायला इथे बोलवू नका. पूर्णा आजी अर्जुनला म्हणते की अर्जुन, हे सर्व मला फक्त तुझ्यामुळे ऐकावं लागतंय, आता तरी रविराजांना थांबव. प्रताप म्हणतो की अर्जुन, ह्या कुसुमताईंना लगेचच्या लगेच इथून जायला सांग. अर्जुन म्हणतो की नाही डॅड, मी त्यांना इथून जायला सांगणार नाही.
रविराज रागवतो आणि म्हणतो की तन्वी चल इथून निघून. रविराज निघतो तेव्हा सायली रविराज समोर हात जोडते आणि म्हणते की नाही सर प्लीज तुम्ही असं जाऊ नका. कुसुमताई म्हणते की अहो अर्जुनराव मला जाऊ द्यात. परंतु अर्जुन म्हणतो की नाही कुसुमताई तुम्ही इथेच थांबा. तर प्रिया म्हणत असते की अरे अर्जुन तू का ऐकत नाहीयेस. अरे माझे बाबा बघ ना किती दुखावले गेलेत, प्लीज तू त्यांना थांबव. रविराज म्हणतो की जर त्यांना आपल्या भावभावना कळाल्या असत्या तर आपण इथे थांबलो असतो आणि तू इथे का थांबली आहेस, चल माझ्यासोबत. प्रिया मनात म्हणत असते की अस्मिता तर म्हणाली काहीतरी धमाका करणार आहे, परंतु रविराज तर त्याच्या आधीच एक्झिट घेतोय. प्रियाचे नाटकं सुरू होतात. प्रिया पूर्णाजीचा आशीर्वाद घेते आणि म्हणते की पूर्णाजी मी येते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की अगं तन्वी तुझ्या बाबांना सांग ना ग समजावून. प्रिया रविराजला म्हणते की अहो बाबा पूर्णाजीच्या डोळ्यातले अश्रू तरी बघा, कोणासाठी नाही निदान साठी तरी थांबूयात ना. रविराज प्रियाला म्हणतो की मी तुला काही दिवसांपूर्वी काय सांगितलं होतं विसरलीस का तू. तेव्हा प्रिया म्हणते की नाही आणि ती पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी आम्ही येतो आता. मला तुझी तळमळ कळते ग, पण बाबांचं सुद्धा बरोबर आहे. कुसुमताई जर असं वाण घेऊन आली नसती तर आम्ही सुद्धा उपाशीपोटी गेलो नसतो. असं म्हणून रविराज आणि प्रिया तिथून निघून जातात. सर्वांना खूपच वाईट वाटत असतं. कुसुमताई मनामध्ये म्हणत असते की मला जर माहीत असतं की यांचा सोहळा आहे तर मी आलेच नसते, माझ्यामुळे हे सर्व काय होऊन बसलं. पूर्ण आजी म्हणत असते की माझ्यासाठी तर हे अगदी असह्य झालंय. जावयाला मान देण्यासाठी बोलावलं होतं आणि अपमानित करून पाठवलंय. प्रताप पूर्ण आजीला म्हणत असतो की पूर्ण आई तू शांत हो ना, तू खाली बस बरं. पूर्ण आजी मात्र सायली आणि कुसुमकडे फार रागाने बघत असते. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कुसुमताई अर्जुन आणि सायलीला ओवाळत असतात आणि त्यांचा मान देखील त्यांना देतात. अस्मिता कुसुमताईला म्हणते की अर्जुनचं वाण तर अगदी तू मस्त केलंस हां. चांदीचं निरंजन, साडी, जोडवी कसं काय परवडलं ग तुला. कल्पना म्हणते की तुझ्या जिभेला कधी लगाम लागणार आहे की नाही. अस्मिता म्हणते की आईजीच्या जीवावर बायजी होती ही कुसुम. अर्जुन म्हणतो की अस्मिता ताई काहीही बोलू नकोस. अस्मिता म्हणते की मी पुराव्यांशिवाय काहीही बोलत नाही. हे जे वाण मिळालंय ना तुला तर ते कुसुमच्या पैशांनी नाही तर आपल्या पैशांनी मिळालंय. तेव्हा सर्वजण चकित होतात. तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.